नमस्कार, रामराम. मी विनय तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी मोटो ब्लॉगिंग चॅनलवर, ज्याचं नाव आहे विदर्भ राईड्स. सो आज आपण चाललो आहे एका छोट्याशा राईडवर. तर माझा विचार होता आपला जो फर्स्ट मोटो ब्लॉग असावा तो शेगावचा असावा, बट अनफॉर्च्युनेटली ते पॉसिबल झालं नाही. तर हा आमच्यासोबत आहे आज पियुष. आम्ही दोघं चाललो आहे राईडवर. तर लेट्स सी, तुम्हाला कळेलच आम्ही एक्झॅक्टली कुठं चाललो आहे थोड्याच वेळात. तर चला आपली जर्नी स्टार्ट करावी. तर आपली आजची छोटीशी राईड अराऊंड राहील 70 to 80 किलोमीटर्स. आपण चाललो आहे एका डॅमवर, एक छोट्याशा डॅमवर. सो माझ्या घराजवळून अराऊंड लाईक 20 to 24 किलोमीटर्स असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट प्लॅन बनवूया कुठं जायचा. सो बेसिकली जसं की तुम्हाला आपलं चॅनलचं नाव माहितीच आहे, विदर्भ राईड्स. सो तुम्हाला एक आयडिया आली असेल आपले व्लॉग्स कशाची रिलेटेड असणार आहे. सो नक्कीच तुम्ही पाहत राहा आणि मी नक्कीच प्रयत्न करेल आपल्या विदर्भाचे जे पण चांगले पॉईंट्स आहेत ते एक्सप्लोअर करण्यासाठी. तर नक्की पाहत राहा विदर्भ राईड. तर जसं की आता वाजले तर 3:35 आपल्याला तिथे पोचण्यासाठी लाईक हाफ ॲन आवरची गरज आहे, जास्त दूर नाही आहे. आणि जसं की आपण आहे गावामध्ये तो ट्रॅफिकचा काही इश्यूच नाही आहे आपल्याला. सो थोड्याच वेळात आपण पोचूया. पल्सर आपण चालवतो आहे, पल्सर NS 200. बट मी ही ॲक्च्युली 6 years पहिलेच परचेस केलेली. बट काही कारणामुळे त्याच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येत आहेत. अँड मी सर्व्हिस केली रिसेंटली, बट आय डोंट थिंक सो ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत. थोडं मिसिंगचं प्रॉब्लेम येत आहेत. सो लेट सी, हँडलचाही थोडा इश्यू आहे. माझा विचार आहे की नेक्स्ट वीकेंडला आपण जावं अमरावतीला आणि तिथे आपली बाईक पूर्णपणे सर्व्हिस करावी. तर जसं की तुम्ही बघताच आहे की आपल्या चॅनलवरचा हा आपला फर्स्ट मोटो ब्लॉग असणार आहे. सो माझ्याकडून काही जर चूक झाली असेल, काही मिसिंग असेल, तर तुम्ही नक्कीच कमेंट डाऊन करा. मी डेफिनेटली सगळ्या कमेंट रीड करेल आणि आपल्या चॅनलवर जे काही चुकीचं घडतं आहे किंवा तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट हवे असतील तर नक्कीच ते मी प्रयत्न करेल इम्प्रूव्हमेंट करण्याचा. सो पुढे आहे पेट्रोल पंप. सो मला वाटतं आपण फ्युलअप करून घ्यायला पाहिजे, पुढे टेन्शन नको. तर आपलं फ्युलिंग करून झालेलं आहे आणि आपण परत आपल्या डेस्टिनेशनकडे निघालो आहे. सो आता वाजले म्हणजे 3:35 आणि आता वाजले 3:40. सो अराऊंड 5 मिनटाचा आपला रन झालेला आहे. वडाळी देशमुख आपल्याला इथूनच आतमध्ये जायला लागेल, बिकॉज हाच रोड जातो तिथे. सर चला ऑफ रोडिंग स्टार्ट. ऑफ रोडिंग नाही, नॉर्मल रोड, बट ऑफ रोडिंग पुढे स्टार्ट होईल थोड्या वेळेमध्ये. अरे यार, मी ग्लव्स घालायला विसरलो. ठीक आहे, काही हरकत नाही. पुढे गेल्यानंतर आपण ग्लव्स घालूया जेव्हा आपण रिटर्न येत असेल तेव्हा. सो आय गेस तो जो डॅम मी म्हणत होतो तो स्टार्ट झालेला आहे. तुम्हाला वाटत नसेल की एक डॅम स्टार्ट झाला आहे, बट आहे, असतो तो डॅम. तो छोटूसा डॅम होच तो. आय गेस हे पण त्याचाच पार्ट आहे जर तुम्हाला दिसत असेल तर. बाकी रोड एकदम बढिया आहे, एकदम स्मूथ आहे.
कोई इश्यू नाही आहे. तर आपण आता पोचलो आहे शहापूर डॅमवर. सो लेट सी डॅममध्ये किती पाणी आहे. काय मी ऐकलं होतं की भरपूर पाणी आहे डॅममध्ये. ओके लेट सी. आपण तर आलो आहे, ट्राय करूया. तसं आपण खूप लवकर पोचलो. तर बघूया किती पाणी आहे आणि काय आहे ते. तसा छोटूसा डॅम आहे ना. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा भरपूर पाणी होतं. लेट सी. तर आलो पण आपण वर. पाणी, अरे पाणी कुठे? अरे डॅममध्ये तर पाणीच नाही आहे. हा कसला डॅम आहे? हां मॅन. तर काय पियुष यार, खूप घाण पचका झाला. इथं तर पाणीच नाही आहे. काय करायला लागेल आता आपल्याला? तर आज डॅम बघायचंच आहे काही करून. चला शहानूर डॅमवर जाऊया, दुसऱ्या डॅमवर बघूया, तिथे तरी पाणी असेलच. तर चला, इथून अराऊंड किती किलोमीटर असेल? अराऊंड 40-50 किलोमीटर असेल. ठीक आहे, चला जाऊया तिथे पण. अरे यार ग्लोव्स घालायचे राहिलेत, तर घालूया. चलो चलो भाई साहब चलो. आपल्याला लवकर निघायला पाहिजे, पुढे लेट नको व्हायला. आता वाजले 4. सो आपल्याला तिथे पोहोचेपर्यंत बघूया किती टाईम होतो आहे. तर मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे, या पहिले तर मी कधी गेलेलो नाही आहे. सो लेट सी आपला एक्सपिरियन्स कसा असेल. ओ माय गॉड, XUV 500. ओ वायझर ऑफ करून आवाज कसा येतो आहे आणि वायझर काढून कसा आवाज येतो आहे, आय गेस चांगला येत असेल. खूप जुगाड लावले आणि त्यानंतर मी ते फिट केलेलं आहे आपलं माईक. ओ माय गॉड, ऑफ रोडिंग पॅच आलेलं आहे. ऑफ रोडिंग पॅच, ऑफ रोडिंग. विदर्भाचं ऑफ रोडिंगसुद्धा एवढंच असतं. हे तर स्टार्टिंग आहे. तसं तर ऑफ रोडिंग एवढा घाण आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. बट हे एक ट्रेलर टाईपमध्ये आपण जिथं जातो आहे, आय होप की तिथे चांगला रोड असावा, आपल्याला काही त्रास नको व्हायला. बिकॉज गाडीचं ज्या हँडलमध्ये भरपूर डेंजर प्रॉब्लेम आहे, असं हलतो एकदम. तर मित्रांनो, हा जर तुम्ही व्हिडिओ बघताय तो बघताय GoPro Hero 10मधून, जे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं प्लेन GoPro Hero 10मधून. लाईक मी असं काही एक्सटेंडेड किट वगैरे ऑर्डर केली नाही. सो आपल्याकडे एकच बॅटरी आहे GoProची, आणि तुम्हाला माहितीच आहे GoProसोबत आपल्याला काहीच मिळत नाही. माईकसाठी मी दुसरं काही अडॅप्टर वगैरे परचेस केलं नाही आहे किंवा मीडिया मोड परचेस केलेलं नाही आहे. मी जो माझा आवाज आहे, जो व्हॉईस आहे, ते रेकॉर्ड करतो आहे आपल्या फोनमधून. हेल्मेटलाच मी लावला आहे माईक, बट तो कनेक्ट आहे माझ्या फोनला. सो बेसिकली एक मनी सेविंग जुगाड आपण केलेलं आहे आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपसाठी. तर नक्की सपोर्ट करा. आपण पुढे गेल्यानंतर एके दिवशी नक्कीच मीडिया मोड किंवा अडॅप्टर घेऊया. अडॅप्टरचं घेण्यामागचं एक कारण आहे की त्यामध्ये आपल्याला बॅटरी काढायची गरज पडत नाही. सो प्रोबॅबली आपण अडॅप्टरच घेऊया. वा 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 वा. तर आपण पहिले परत हायवेला कनेक्ट झालो आहे. सो आपण स्ट्रेट निघणार आहे पुढच्या डेस्टिनेशनकडे, जे म्हणजे शहानूर डॅम. पुढे एक तुम्हाला ट्रक उभा असेल तर तुम्ही बघू शकता बनाना, केळी. हे असंच ट्रकमध्ये पूर्ण केळी भरून ॲक्च्युली ते एक लिक्विडमध्ये ते पूर्ण डुबवतात, त्यानंतर ते काढून बसमध्ये ठेवतात. एक पूर्ण रात्र गेल्यानंतर, म्हणजे ते रात्रभर ट्रॅव्हलिंगच करतात तसं जिथे त्यांना पोचवायचं असेल. आणि जर तुम्ही सकाळी बघाल तर ती केळी पूर्ण येल्लो झालेली असते, पूर्ण पिकलेली असते, फक्त त्या लिक्विडमुळे. तर आत्ता वाजले आहेत 4:30 आणि आपण येऊन पोचलो आहे तालुक्याच्या ठिकाणी, जे की आहे अंजनगाव सुरजी. सो इथून आपल्याला निघून हे पास करून पुढच्या गावाकडे जायचं आहे.
सो बेसिकली मध्येच कुठेतरी आपल्याला टर्न घ्यावं लागेल, लाईक लेफ्ट साईडला एक टर्न घ्यावं लागेल फॉर शहानूर. सो लेट सी पुढचा प्रवास आपला कसा जातो आहे. सो स्टे ट्यून. जसं की मी आता चेक केलं, आपला जो डेस्टिनेशन आहे जसं की शहानूर डॅम अराऊंड 11 किलोमीटर्स आहे. आता इथून 11 किलोमीटर्स तुम्ही बघताय आपण कुठे कुठे जाऊ शकतो. बैतूल, इंदूर, जबलपूर, अमरावती, नागपूर, शिवानी. जबलपूर अराऊंड 500 किलोमीटर्स. माझा विचार आहे की जबलपूरला जायचा विचार आहे, बिकॉज माझे जी मम्मी आहे त्यांच्यासोबत जो स्टाफ कामाला होता तो ऑलमोस्ट सगळा जबलपूरचा होता आणि तिचा विचार आहे की जबलपूरला जायचं. तर आम्ही असं ठरवलं की जबलपूरला आपण बाईकनी जाऊया आणि मोटो ब्लॉगिंग करत जाऊया. बट लेट सी, बिकॉज एवढ्या लांब 500 किलोमीटर प्रवास तर ती नाही करू शकणार. सो ॲज अ पिलियन, सो आम्ही असं ठरवलं की नागपूरपर्यंत आपण जाऊया बाईकनी मोटो ब्लॉगिंग करत आणि त्यानंतर पुढे जबलपूरला या तर आपण बसनी किंवा ट्रेननी जाऊया. तर लेट सी, असा प्लॅन आहे आपला एप्रिलमध्ये, एप्रिल स्टार्टिंगचा. तर बघूया आता पुढे काय होतं आहे काय नाही. तर मध्ये आता आपल्याला जावं लागेल. शहानूर डॅम इथेच दाखवत आहे. काय बंद आहे? हो का? जाऊया, जाऊ दे, जवळच आहे, बघून येऊया आपण. वाहन क्षमता फक्त 10 टन. आपली गाडी तर 12 टनची आहे. काय करायचं, जायचं की नाही मग? अरे घर कसलं भारी आहे बघ ना, एक नंबर. आपल्या गावात तर असे घरच नाही राहिले, छोटे असे जुने नाही, सगळे एकदम नवीन करकरीत झालेत. वाव, रोड तर एक नंबर वाटतोय हा मला. असा जो रोड पुढेपर्यंत असेल, शेवटपर्यंत असेल ना, तर काहीच टेन्शन नाही, आपण लगेच जाऊन आणि येऊ शकतो. वाव यार, इथलं वातावरणच एकदम चेंज झालं आहे हा. मस्त हिरवळ हिरवळ, बिकॉज इकडे पाणी जास्त आहे ना, डॅममुळे पाणी जास्त आहे. वो इथे केळींच्या बागी आणि पुढे दिसत आहे, तुम्हाला जर दिसत असेल की नाही मला आय डोंट नो, बट पुढे डोंगर दिसत आहेत मला दूर. सो लेट सी, हा जर रोड असा चांगला असेल तर काही विषय नाही, खूप मजा येणार आहे. वातावरण तर एक नंबर आहे, एक नंबर, एकदम चिलमध्ये. अरे हे काय हे रोडचं बांध, अरे नाही यार, परत पाच का? आपण जाऊया तरी, बघू तरी काय आहे. तर आपल्याला रोड बीट भेटला थोडाफार तर जाऊया आपण. काय आपल्याकडं थोडी ना ट्रक बीक आहे मोठं. हे जाऊ द्या यार, इथं पण नको पचका करायला यांनी. रोडचं बांधकाम चाललं आहे, रोडचं बांधकाम चालू असतं असं असतं वाटतं. एक्झॅक्टली काय म्हणतात माहीत नाही, पण रोड बनवत आहेत. ओ माय गॉड, ओ माय गॉड, परत पचका नाही सहन करू शकणार यार मी. तिथे तू बोर्डवर बघितलं होतं का, असं लिहिलेलं का? काय लिहिलं होतं तरी? शहानूर डॅम बंद आहे. बघू, आपण आपले प्रयत्न करूया. सक्सेस झाले तर ठीक, नाहीतर मग घरी. रोडचं काम चालू आहे म्हणून तिथं लिहिलं होतं शहानूर बंद आहे. अरे बापरे, कसे काम करतायत. असे लोक काम करताना दिसले की मला एकाच पिक्चरची आठवण येते, ती खट्टा मिठ्ठा, रोड रोलर. माय गॉड, कॉमेडी. अरे यार, पूर्ण रोड तर असाच दिसतोय मला पुढे. वाव, संत्रा. अरे भाई साहब, डेंजरस ऑफ रोडिंग झाली आज आपली. तर एकतर आपल्या गाडीला बरं नाही आहे, त्यातून आपण तिला त्रास देतोय. पुढे मला वाटतं रोड आहे. हो, आईला दमलो मी. खूप मोठं ऑफ रोडिंग पॅच होतं यार. अर्ध्या तासापासून सेम रोडवर गाडी चालवतोय मी.
खूप वैतागलो. असं खोटं पण बोलावं लागतं मोटो ब्लॉगिंगसाठी. परत 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 तसाच रोड. खोटं बोलल्यानंतर असा देव शिक्षा देतो. मग पुढे काय माहीत काय होतं आहे, पण मी थांबणार नाही. आज तर मी शहानूर बघणार आहे इफ पॉसिबल. हां, जास्त मनावर लावून घेऊ नका. टिंगी 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 टिंग. एवढा खतरनाक ऑफ रोडिंग पॅच आहे. गाडीचा एक्झॉस्ट फॅन नाही, कार्बोरेटर फॅन पण चालू झालेला. सगळी गरम हवा माझ्या पायावर. ओ माय गॉड, माझे हात पण दुखायला लागलेत आता. खूप डेंजर रोड आहे यार. माय गॉड, नाही खूप डेंजर रोड नाही आहे. रोड नाहीच आहे ॲक्च्युली. तरी बघूया, आज असं ॲडव्हेंचर होईल मला माहीत नव्हतं.